नमस्कार, मी संतोष जगदाळे. मी पुण्यावरून आलेलो आहे. आम्ही 7 जण आहोत. साधारणतः आता शनिवार, रविवार, सोमवार ह्या सलग सुट्ट्या आल्यामुळे आणि क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे सर्वत्र सगळीकडे सुट्ट्यांचं वातावरण असल्यामुळे पर्यटकांची साताऱ्याकडे खूप ओढ असतानाची दिसते. आणि आम्ही साधारणतः आता काल रात्री आलो. तिथनं साताऱ्यातनं आम्ही बामणोलीमध्ये आलो आणि बामणोलीमधनं आपण ज्यावेळेस ट्रेक करतो, वासोटा किल्ला करतो, त्याच्यासाठी ज्यावेळेस आपल्याला यायचं असतं त्यावेळेस आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो. तर बामणोली ते आपल्याला वासोड्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो आणि हा प्रवास अतिशय खूप आनंददायी आहे. म्हणजे नॉर्मली लोक बाहेर फक्त कोकणमध्ये फक्त ट्रेकिंगसाठी जातात आणि बोटिंगचा प्रवासाचा आनंद घेण्यासाठी जातात, पण इथं आपल्याला दोन्ही गोष्टी होतात. आपला ट्रेकचाही अनुभव घेता येतो आणि बोटिंगचाही अनुभव घेता येतो. त्याच्यामध्ये साधारणतः सांगायला अतिशय आनंद होतो. जे छोटे मुलं वगैरे आहेत, जे त्यांचे पालक घेऊन येतात, आज साधारणतः 800 ते 900 च्या संख्येत लोकांची आज गडावरती गर्दी दिसतीये. तर लहान मुलांचा खूप उत्साह दिसतोय आणि त्यांना अतिशय एकदम आनंददायी वातावरणामध्ये बोटिंगचा प्रवास झाला. आणि साधारणतः 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पायथ्याशी आलो आणि पायथ्यावरनं वरती येईपर्यंत साधारणतः 1-1.5 तास लागतोय. आणि वरती आम्ही आल्यानंतर अक्षरशः रांग लागलेली होती आपल्याला वासोटा किल्ल्यामध्ये. तो खूप वेळ लागत होता. वन वे होतं. एका साईडने लोक स्टेप बाय स्टेप जात होते आणि खाली उतरताना खूप सारे लोक असे घसरत पण होते. तर याच्यामध्ये सांगायला अतिशय आनंद होतो की पर्यटकांची ज्या पद्धतीने ओढ साताऱ्याकडे वाढलेला आहे, तर दिवसेंदिवस पर्यटक इथं वाढतीलच. आणि ज्या पद्धतीने इथे वासोटा किल्ल्याची काळजी घेतलेली आहे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी आणि आपल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी, ते प्लास्टिकवरती खूप त्यांचा फोकस आहे. ते आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बॅग चेक्स करतात. त्याच्यामध्ये तुम्ही किती प्लास्टिक नेलं आहे, त्याच्यामध्ये ते फसले तर तुमचं 500 रुपये ते डिपॉझिट घेतात. 500 रुपये डिपॉझिट घेतल्यानंतर ते आपल्याला चेक करतात किती तुमच्याकडे प्लास्टिक आहे, किती काय. आणि ज्यावेळेस खाली आपण परत जातो त्यावेळेस ते परत चेक करतात. जर त्याच्यामध्ये जर तुम्ही काय जेवढं प्लास्टिक वरती आणले, जर ते तुमचं वरती राहिलं तर ते 500 रुपये तुम्हाला देत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला दंडाच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला हे करतात. याच्या पाठीमागचा म्हणजे गव्हर्नमेंटचा जो उद्देश आहे ते आपल्याला प्लास्टिक मुक्त भारत करायचा आहे. त्याच्यावरती खूप चांगला म्हणजे फोकस आहे त्यांचा. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो. खूप चांगली योजना आहे. या पद्धतीने जर आपल्या सर्वच गड किल्ल्यांचा सरकारने जर विचार केला तर खूप चांगलं पर्यटन होईल. लोकांना बाहेरच्या देशामध्ये पर्यटनासाठी न जाण्याची गरज न पडता आपल्याला भारतामध्येच खूप सारे किल्ले आहेत, हे आपल्याला पाहता येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.